व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटी येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप मुळी बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पुरवावी ब्रह्मीची आड पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपदाने होते विसारू त्यांचे कृपदाने कथेचा विसारू त्यांचे कृपदाने कथेचा विसारू त्यांचे कृपदाने कथेचा विसारू त्यांचे कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांच्या कृपदाने कथेचा विसारू त्यांचे कृपदाने कथेचा विसारू त्यांचे कृपदाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादि सेवितं कपीतजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं श्लोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन
आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना चलो आओ जी जय श्री राम चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा ज्याचा वंश मुक्ती सजावा पोटी येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु सदेही वैकुंठी जाणारे संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि आपला बाप कसा असावा याचं वर्णन करणारा अभंग आज चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे। आज ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे ज्या निमित्ताने आजचा हा नामस्मरणाचा विधी या ठिकाणी चालू आहे निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे सगळ्यांना निमित्त ज्ञात आहे की ज्या निमित्ताने आजचं हे कार्यक्रम आहे आजचं हे नामसंकीर्तन आहे आपले असणारे कैलासवासी वैकुंठवासी भीमराव चंद्रकांत भुजबळ म्हणजे सगळ्यांचे लाडके तात्यांना जाऊन आज वर्ष पूर्ण झालं आणि आज त्यांच्या श्राद्धानिमित्त त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी या करता थाटलेला हा सोहळा आहे। आज बघायला गेलं ना तर भुजबळ परिवाराकरता नितांत दुःखाचा दिवस आहे। आपल्या जवळच्या माणसाचं जाण्याचं दुःख काय असतं आपल्या जवळच्या व्यक्तीचं जाणं त्याचं आपल्या आयुष्यामध्ये नसणं आपला एखादा अत्यंत जवळचा व्यक्ती ज्याच्यावर आपण जीव ओवाळून टाकतोय ज्याच्यासाठी रात्रंदिवस आपण कष्ट करतोय ज्याच्याकरता बघून जगतोय ज्याच्यावरती आपलं नितांत प्रेम आहे असा घरातला असणारा मोठा कणा ज्याच्यामुळं घराला घरपण आहे ज्याच्यामुळं घर उभं आहे तो नसेल तर घराला घरपण नाही तो नसेल तर घराला आधार नाही तो नसेल ना तर भक्कम असं घर कोलमडून पडतं तो भक्कम अशा घराचा असणारा कणा तो म्हणजे बाप आहे। ज्या घरात बाप नसतो ना ते घर सुन सुन वाटतं ज्या घरात बाप नसतो ना बापाची किंमत बापाचं आपल्या आयुष्यामध्ये असणं काय असतं ना ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत काय ज्याचा बाप ज्याला सोडून गेलाय ना त्याला विचारा बापाची किंमत काय। आज आमच्या वैभव दादाला विचारा आज महाराज आठवेल सगळं आज सगळं लहानपणापासूनचा दिवस आमच्या वैभव दादाला त्यांच्या मुली असतील त्या मुलींना आज आठवेल की आमच्या बापानं आम्हाला लहानाचं मोठं केलं आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आमच्या बापाने लहानाचं मोठं केलं आम्हाला हाताला धरून चालायला शिकवलं आम्ही शाळेत जात नव्हतो शाळेत जा म्हटलं ना की आम्हाला रडायला यायचं पण आमचं भवितव्य घडावं याच्याकरता आमचा बाप आम्हाला हाताला धरून शाळेत नेलं आणि मला सांगा आपली मुलगी आपलं पोरग शिकावं याच्याकरता महाराज अंगणवाडीच्या वर्गात बसलेला बाप मी पाहिलाय। बापाचं प्रेम बापाची माया अंगणवाडीच्या वर्गात बसतो बाप बाळा बस शिक मी तुझ्या सोबत बसतो तो बाप आहे ना आमच्यासाठी महाराज घोडा होतो आमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो शेतामध्ये बैल होतो बैलासारखा राब राब राबतो
कधीतरी महाराज त्या बापासाठी डोळ्यातनं पाणी यावं, कधीतरी आठवावा बाप. आम्ही आमचं भविष्य बघायला फेस रीडिंग करणाऱ्यांकडे जातो, हँड रीडिंग करणाऱ्यांकडे जातो का? बाबा अहो तुम्ही हाय तर सगळे एकदा त्याचं कौतुक करा. इथं बसलेल्यांना माझा प्रश्न आहे, इथं बसलेल्यांपैकी किती जणांचे मायबाप जिवंत आहेत? हात वरती करा. किती जणांचे मायबाप दोन्ही पण आहेत, जिवंत आहेत? बघा. इथं बसलेल्यांपैकी किती जणांची आई गेलेली आहे? आई गेलेली आहे. इथं बसलेल्यांपैकी किती जणांचे वडील गेलेले आहेत? हात वरती करा की ज्यांना वडील नाहीयेत. बघा. आणि ज्यांना दोन्ही पण मायबाप आहेत अशांनी हात वरती करा. आता बघा, ज्यांचे मायबाप आहेत नीट ऐका. आता ही तुम्ही ज्यांना ज्यांना विचारलं ना, ज्यांचे दोन्ही पण मायबाप नाहीत, ज्यांना आई पण नाही आणि बाप पण नाही, अशांनी हात वरती करा. ज्यांना आई पण नाही आणि बाप पण नाही, बघा ह्यांचे चेहरे पहा, नीट लक्ष द्या. अरे ज्यांना आई पण नाही ना, ज्यांना बाप पण नाही, त्यांच्याकडे एकदा पहा. असं म्हटल्याबरोबर टच दिसेने त्यांच्या हृदयाला लागलं महाराज, लागलं त्यांना हृदयाला. का? की माझ्या जीवनामध्ये माझ्यावर नितांत प्रेम करणारी आई सुद्धा उरली नाही आणि माझ्यावर माझ्यासाठी जीव जाळणारा माझा बाप सुद्धा आता उरलेला नाहीये. ही श्रीमंती, धन दौलत, पैसा, ऐश्वर्य हे सगळं काही तुम्हाला मिळेल, पण खरी जर संपत्ती कोणती असेल ना, तर ज्याच्या घरामध्ये आईच्या चेहऱ्यावर हसू आहे आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, त्याच्यासारखा श्रीमंत जगात दुसरा कोणी नाही. हे श्रीमंतीची लक्षण आहे. माझ्या घरात माझ्या बापाच्या चेहऱ्यावर हसू आहे, माझ्या घरातली माझी आई आनंदी आहे, माझ्या घरातलं कुटुंब सगळं आनंदात आहे, ही माझी संपत्ती आहे, हे माझं धन दौलत आहे. का जर माझा परिवार सुखात आहे, माझे मायबाप माझ्या सोबत आहे, माझा बाप माझ्या पाठीशी आहे, मला कोणत्याच दुःखाचं टेन्शन नाही. माय बाप देव काशी, माय बाप देव काशी, माय बाप देव काशी, माय बाप देव काशी. माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ काशी, माय बाप केवळ तीर्थासी पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले. बघा, घरामध्ये तुम्ही जर तीर्थक्षेत्राला जात असाल,
देवदेव करत असाल, देवाच्या वाऱ्या करत असाल, पण तुमच्यामुळे जर घरात तुमच्या माई बापाच्या डोळ्यात पाणी असेल ना, तर माफी मागून बोलते, तुम्हाला जगण्याचा पण अधिकार. अजिबात तीर्थक्षेत्र करू नका, अजिबात देवाला जाऊ नका, पण आपल्यामुळे जर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी असेल ना, तर आपल्या जगण्याला काय अर्थ? अजिबात नाही. दिखाव्याचा परमार्थ, दिखाव्याचा देवदेव, दिखाव्याची माणुसकी अजिबात देवाला आवडत नाही. माणसानं जीवन जगत असताना असं जगावं, मरावं पण कीर्तिरूपी उरावं. माणसाचं जगणं असं असावं की आपल्यासाठी तर आपली जवळची माणसं तर रडतीलच, कारण ती आपली जवळची आहेत, आपली सोयरी आहेत, पण आपल्यासाठी आपल्या दुश्मनाच्या पण डोळ्यात पाणी आलं पाहिजे आणि त्याच्या तोंडातून शब्द फुटावा की चांगला होता तो, एवढं तरी चांगलं जगा. उत्तमची होय कीर्ती मागे उत्तमची होय. कीर्ती मागे उत्तमाचे होय. कीर्ती मागे उत्तमाचे होय. दुका म्हणे का मरण दिसरा उत्तमाची ओर कीर्ती मागे उत्तमाची ओर कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सोरे उत्तमाची ओरे. कीर्ती मागे उत्तमाची ओरे. कीर्ती तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणसानं मरावं पण कीर्तिरूपी उरावं, असं जगणं असावं. पण आता माणसाचं झालंय काय की माणूस अपेक्षा खूप करतोय. काय करतोय? माणसाला प्रत्येकाकडून अपेक्षा आहे, प्रत्येकाकडून काही ना काहीतरी एक्सपेक्टेशन आहेत, पण अपेक्षा माणसाला दुःख देतात बरं का. आपण ज्यांच्याकडून जेवढ्या कमी अपेक्षा ठेवू ना, तेवढं सुखी राहू. अपेक्षा ठेवणं खूप अवघड आहे. आता माणसाला सगळ्यांना लोभ आहे, सगळ्यांच्या अपेक्षा आहे काहीतरी मला लाभ मिळावा. प्रत्येकाची अपेक्षा आहे मला त्या गोष्टीतून काय मिळावा, लाभ मिळावा, मला त्या व्यक्तीकडून काहीतरी लाभ मिळावा. प्रत्येक गोष्टीत माणूस फायदा बघतो, लाभ बघतो. आता बघा, काही लाभ हे दृश्य स्वरूपाचे असतात, पण काही लाभ हे अदृश्य स्वरूपाचे असतात. आता तुळशीच्या रोपाला पाणी घातलं म्हणजे फायदा आहे का नाही? बोला. ऐ कारुंडे, आहात ना सगळे का गेला? म्हणजे झोपी नाही ना गेला? बोला महिला मंडळ, सांगा. तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याचा फायदा आहे का नाही? आहे. तरी पण माणसं पाणी घालतात का? नाहीत घालत. पण महाराज इकडं द्राक्षाच्या बुडाला दूध लावते. काय? नीट ऐका बर का. काय म्हणते? तुळशीची या झाडा तो दुरून धापे शिंतोडा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. तुळशीच्या रोपाला पाणी घातल्याचा फायदा आहे, पण माणसं तिकडं पाणी घालत, कारण त्याचा फायदा दृश्य स्वरूपाचा नाही. पण द्राक्षाला जर पाणी घातलं तर चांगलं उत्पन्न येणार आहे, म्हणून माणसं तिकडं पाणी जास्त घालतात. लाभ कशात आहे? माणसानं अपेक्षा केली. 4 प्रकारची अपेक्षा मी तुम्हाला सांगते की जीव जन्माला आल्यावरती अपेक्षा करतो. जीवानं अपेक्षा केली जीवाकडून. पहिली अपेक्षा जीवानं अपेक्षा कुणाकडून केली? जीवाकडून. पण जीवानं अपेक्षा जीवाकडून केली तरी त्याचा काय झाला? घात झाला. दुसरी जीवानं अपेक्षा केली प्रपंचाकडून. आता प्रपंचाच्या या दुकानात सगळा व्यवहारच दुःखाचा आहे, मग इथं सुख मिळेल का हो? मिळेल का? आम्ही काय केलं? संसाराला सर्वस्व मांडलं, संसाराला बांधून घेतलं आम्ही.
आज बघायला गेलं ना तर बघा आम्ही सगळे संसारात गुरफटलेलो आहे. ज्याप्रमाणे एका राजानं बघा माकड आणलं. माकड काय आणलं? माकड पाळलं. आणि राजा म्हणला ह्या माकडाची परीक्षा बघू बर का. म्हणून राजानं काय केलं, एक मडकं घेतलं आणि त्या मडक्यात फुटाणे टाकले. आणि मडक्यात फुटाणे टाकले. ते माकड मडक्यात हात घातला. जाताना हात रिकामा होता, हात सरळ आतमध्ये गेला. पण येताना फुटाण्याची मूठ भरली. हात बाहेर निघल सांगता का जाऊ घरी? हात बाहेर निघल का? त्याचा हात गुतला. ते प्रयत्न करते सोडण्यासाठी पण हात काय बाहेर निघना. मग त्यानं आतोनात प्रयत्न केले हात बाहेर काढण्यासाठी. आता मला सांगा किती सोपं आहे. हातातले फुटाणे सोडले तर हात सरळ काय होणार आहे? बाहेर येणार आहे. पण महाराज हातातले फुटाणे सोडायलाच तयार नाही. कोण? माकडाचं चाललंय बरं का. उगा आपल्या घेऊ नका. माकडाचं सांगते. त्याला दिसतंय की हात जर सरळ हातातले फुटाणे सोडले तर हात बाहेर येणार आहे. मग पंतप्रधान हुशार होता. त्यानं काय केलं, दुसऱ्या ठिकाणी त्याच्या समोर कंदी पेढे ठेवले. त्याला वाटलं कंदी पेढे बघितल्यावर तर ती फुटाणं सोडल तिकडे येईल. पण माकड महाराज हात अशी मूठ धरलीये फुटाण्याची आणि ते पेढ्याकडे पण बघतोय. त्याला फुटाणे पण पाहिजेत, पेढे पण पाहिजे, पण माकड फुटाणं सोडायला तयार. माकडाचं सांगते बर का. त्याला दिसतंय अरे संसार चांगला नाही, सोड संसार. इकडं तुला देवानं परमार्थाचं चांगलं जेवण वाढलंय, पंचपक्वानाचं ताट आहे, पण महाराज माकड काय सोडायला तयार. कोण? माकड. तुमचं आमचं पण माकडा कत्तरा झाली. अरे माकडा फुटाणे सोड, फुटाणे सोड, इकडं तुला पेढे तयार आहेत. तसं तुमच्या आमच्यासाठी संसारात आम्ही गुरफडलोय. संसार माझा, बहीण माझी, भाऊ माझा, कुणी कोणाचं नसतं दादा, कुणीच नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही गुणाचे कोणी, नाही रे, नाही गुणाचे कोणी. ओ बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचा, सगळे सोयरे मेल्यावरती राहतील सगळे, तुटतील दागदार. प्राणमायेचा बाजार, प्राणमायेचा बाजार. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही गुणाचे कोणी, नाही रे, नाही गुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे, सखे सोय रे. कोणी कुणाचं नाही. म्हणून प्रत्येक जण दुसऱ्याकडून कशाची अपेक्षा करतोय? लाभाची. जीवानं जीवाकडून अपेक्षा केली, घात झाला. जीवानं प्रपंचाकडून अपेक्षा केली, घात झाला. जीवानं देवाकडून अपेक्षा केली, तिथंही त्याच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. आणि जीवानं संतांकडून अपेक्षा केली, पण जीव अपेक्षाच करतो. बघा लोभ एवढा आहे माणसाचा. एक सुंदर दृष्टांत तुम्हाला सांगावासा वाटतो की माणूस लोभाच्या पायी काय करू शकतो. एक जण स्त्री होती, तिला मूल होत नव्हतं. आता मूल होत नव्हतं म्हणून ती एका ब्राह्मण काकांकडे गेली.
ब्राह्मण काकाने सांगितलं बाई तुला मूल होईल पण तुझ्या सासूची बळी द्यावी लागेल तेव्हा तुला काय होईल मूल होईल. आता असं म्हटल्या बरोबर ही घरी आली. नवरा म्हटला काय झालं तू ब्राह्मण काकांकडे गेलते. ती म्हणली हो ब्राह्मण काकांकडे गेलती पण त्यांनी सांगितलं जर तुम्हाला मूल हवं असेल तर तुम्हाला बळी द्यावी लागेल. कुणाची तर तुमच्या आईची बळी द्यावी लागेल. आता पोरग पण हुशार होतं बरं का. ती पण धोंड्याच्या महिन्यात जन्मलेलं जरा चाबरच होत. ती पुढचं ही शेर तर तो 1.25 शेर. तो म्हणला ठीक आहे आईची बळी द्यायची आहे ना देऊ पण असं करू आधी आता एवढं श्राद्धाचा कार्यक्रम चाललाय तेवढा पूर्ण होऊ देत नंतर श्राद्ध पूर्ण झाल्यावरती बघू. पण त्याआधी असं कर तुझ्या आईला आपण तुझ्या माहेरवरून घेऊन येऊ कारण उद्या तुला मूल झालं आता माझ्या आईला तर तू मारणार आहे मग उद्या आपल्या मुलाला कोणी तर सांभाळायला पाहिजे ना. ती म्हणली ठीक आहे. हा सासरवाडीवरून सासूला घेऊन आला आणि म्हणला आता 2-4 दिवस एवढं जाऊ देत. 2-4 दिवस गेल्यानंतर आपण आईला मारायचा प्लॅन करू. आता पोरग हुशार होतं. दोघी म्हातारे एका रूम मध्ये झोपायच्या. आता ह्या म्हातारे जिथं झोपायच्या ना तिथं ही पोरग आलं आणि आईला विचारलं आई तू कुठं झोपतेस ग. आई म्हणली बाळा मी इथं झोपते. पोरग म्हणलं आजच्या दिवस आई तू काय करायचं माझी सासू जिथं झोपती तिच्या जागेवर झोपायचं आणि तिला कोणाच्या जागेवर ठेव तुझ्या जागी झोपू देत. आई म्हणली का रे बाळा असं. मी सांगतो तेवढं ऐक. आणि बरोबर रात्रीच्या किती वाजता हुशार आहे तुम्ही. तुमच्याकडे असली कामं काय 12 वाजताच करतात का. बरोबर रात्रीच्या 12 वाजता ह्यानं एक मोठा हुशार आहे जमलं. मोठा काय घेतला दगड घेतला आणि दगड घेतला. तो म्हणला बायकोला आधी तोंड उघडून बघ तोंड उघडून बघ तुझी आई आहे का माझी आई आहे. ती म्हणली तुमचीच आई आहे. घाला धोंडा. जी दगड घातला कुणाच्या अंगावर सासूच्या. कुणाच्या सासूच्या अंगावर घातला. पोत्यात भरली आणि म्हातारी वाहून कुठं इथून नदी किती जवळ आहे नदी आहे का. अय भुजबळ वस्ती कॅनल आहे का किती 12 असू दे आपल्याला काय काम आहे. चला नेलं तिला टाकलं नदीत. आता नदीत महाराज टाकलं. हिला सुनाला एवढा आनंद झाला की मी माझ्या सासूला आता खरं गेली कुणाची माई अहो तिचीच आहे. हिला एवढा आनंद झाला तिला काय करून काय नको असं झालं. आणि घरी आली ती काय आता शांत बसती वय लागली घुसळण करायला. घुसळण करायला लागली. तिला काही दमच निघना. घुसळण करते रवी. सासू गेली पाण्यातही. घुसळण करते रवी. सासू गेली पाण्यातही. तिला आनंद एवढा झाला. हे सुद्धा हुशार होतं. हे म्हणलं सकाळ होऊ दे म्हणजे तुला कळल. सकाळ होऊ देत फक्त. ही करायची घुसळण करते रवी. सासूबाई गेल्या पाण्यातही. घुसळण काढते रवी. सासूबाई गेल्या पाण्यातही. हे पण हुशार होतं. हे सुद्धा सकाळ सकाळी गाईचं दूध काढायला बसलं काशेवर पाणी टाकलं. हे पण कसं करतय दुधम गाय दुधम काय वाहून गेली तुझीच माय. विश्वास नसेल तर जाऊन पाहाय घरात हाय ह्या पट्ट्याची माय. असं झालं महाराज तिला हार्ट अटॅक यायची बारी. म्हणजे माणूस दुसऱ्याचं वाईट कसं होईल आणि माझा फायदा कसा होईल या विचारात आहे. म्हणजे माणूस सगळीकडे फायदा बघतो. मग संत सांगून थकले अरे बाबा याच्या नादी लागू याच्यात काही सुख नाही. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही ऐकलं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरत शेवटी बा काळ बांधून नेतील. सरत शेवटी बा
शेवटी बा एका जनार्दनी बा आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली तो लेखा पिंगळा महाद्वारी हे पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी बोल तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा एक एक टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवायची टाळी एक टाळी वाजवा एक हात वरती पुरुष मंडळ हात वरती करा हात एक टाळी वाजवायची वा कोणी काळमणी कुंकू घ्या 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 कोणी काळमणी सुया घे काळमणी घे चकण्या डोळ्याच्या राधाबाई डोळ्याला काजळ शोभा देई अपुऱ्या केसाच्या गोदाबाई तुम्ही केसारी वापरा बाई टकमक बघतील साऱ्या जणी टकमक बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई अवघा पिंगा ग बाई पिंगा अवघा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा वा. संत सांगून थकले हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल हे जरी नाही ऐकलं सरत ते शेवटी बा काळ बांधून नेईल सरत ते शेवटी बा म्हणून जाणं तर सगळ्यांना आहे पण महाराज म्हणतात कसं जावं जायचं जरी आपल्या हातामध्ये नसलं तर इथून कसं जायचं हे कुणाच्या हातात आहे मी 10 मिनिटं आपली घेणार आहे बरं का कीर्तन चालू व्हायला उशीर झाला म्हणून थोडं टाइम पुढे जाईल सगळ्यांचं सहकार्य असावं महाराज सांगतात की माणसाचं जाणं तर निश्चित आपल्या हातामध्ये नाही पण इथून कसं जायचं हे कुणाच्या हातात आहे आपल्या हातात आहे आपल्या बापाचं नाव आयुष्यभर लहानपणापासून लेक ज्यावेळी जन्माला येते ना इथं बसलेल्या सगळ्या लेकींना माझा प्रश्न आहे लेक जन्माला आल्यापासून ते लेकीचं लग्न होईपर्यंत लेकीच्या लग्नाचा विचार करतो ना तो बाप असतो बर का लेक जन्माला आलेल्या दिवसापासून माझ्या लेकीचं लग्न करायचंय महाराज आम्ही जन्माला आलो तेव्हा सुद्धा आमचा बाप काम करत होता आम्ही रांगायला लागलो तेव्हा सुद्धा आमचा बाप काम करत होता आम्ही
शाळेत जाऊ लागलो तेव्हा सुद्धा आमचा बाप काम करत होता. आम्ही कॉलेजला गेलो तेव्हा सुद्धा आमचा बाप काय करत होता? काम करत होता. आम्ही तरुण मोठे झालो तेव्हा सुद्धा आमचा बाप काम करत होता. नवे नवे मुलं लग्नाला आली, मुलाचं लग्न झालं तरी सुद्धा आमचा बाप काम करत होता. नातवंड आली तरी सुद्धा आमचा बाप काम करत होता. अरे त्याच्या कमरेमध्ये दुखतंय, पायामध्ये दुखतंय, डोकं दुखतंय, डोळ्यानं दिसत नाही, पायानं चालवत नाही, तरी सुद्धा आमचा बाप काय करतोय? कामच करतोय. आम्ही कधीच आमच्या बापाला शांत बसताना पाहिलं? कधीच नाही पाहिलं. प्रत्येक लेकीला माझा प्रश्न आहे, इथं बसलेल्या सगळ्या लेकींचा जर जास्त जीव कोणावर असेल ना तर तो कोणावर आहे? बापावर आहे. कारण लेकीने आपल्या बापाचा संघर्ष पाहिलाय. आई जर कधी बापाला ओरडली ना तर बापाची साईड घेणारी ती लेक असते बरं का. आई अगं कशाला त्यांना टेन्शन देते, कशाला त्यांना तोडून बोलत असते, त्यांचं वय झालंय, कधी कधी ऐकू येत नाही, कधी कधी दिसत नाही, नको का त्यांना परक्याची भावना देऊ. अगं आयुष्यभर हाडाची काढ केली का त्याने, रक्ताचं पाणी केलं ग, कधी नाही शांत बसला माझा बाप. आयुष्यभर झटत राहिला संसारासाठी, प्रपंचासाठी, मुलाबाळांसाठी. आमचं जीवन सुखी करण्यासाठी तो आयुष्यभर काम करत राहिला. ज्यावेळी महाराज बापाला कळतं ना माझी लेक 12च्या गाडीनं घरी येणार आहे, त्यावेळी एसटी स्टँड वर महाराज 10 वाजताच जाणार आमचा बाप आहे. सगळ्या गाडीत वरती जाऊन बघतो, बापाला माहित असतं की लेक 12 वाजता येणार आहे, पण तरी सुद्धा सगळ्या गाड्यांच्या पायऱ्या वरती चढून जातो, बघतो माझी लेक आली आहे का. आणि महाराज स्वतः पायानं चालता येत नसावं, उठता येत नसावं, तरी सुद्धा त्याला कुठून शक्ती येते देव जाणे. लेक आलेली दिसली ना की लेकीच्या सामानाची गबाळाची पिशवी उचलतो आणि आपल्या डोक्यावर घेतो. आणि हमालाची ज्याप्रमाणे हमालानं महाराज बॅगा व्हाव्यात, काम करावं, त्याप्रमाणे बाप लेकीसाठी हमाल होतो, आपल्या खांद्यावरती बॅगा घेतो आणि लेकीला महाराज आनंदाने घरी घेऊन जातो. आमचा बाप जोपर्यंत आमचा माहेरात जिवंत आहे ना तोपर्यंतच त्या लेकीसाठी माहेर आहे बरं का. ज्यावेळी आमचे मायबाप त्या माहेरातून निघून जातील ना त्यावेळी लेकीला हक्काची चप्पल काढण्यासाठी जागा उरत नाही. एखादी लेक जर असेल ना, तिचा बाप जर तिला सोडून गेलेला असेल ना तर तिला कोणत्या सणासुदीला महाराज दुसरीकडे जाऊ वाटत नाही, तिला सणासुदीला कुठंच जाऊ वाटत नाही. कारण तिला माहित असतं माझ्या घरामध्ये माझ्यावर नितांत प्रेम करणारा, माझ्यावर जीव ओवळून टाकणारा माझा बाप जिवंत नाहीये. म्हणून कीर्तनाला आलेल्या जर तरुण मुली असतील ना, कीर्तनाला आलेल्या लग्नाच्या वयाच्या मुली असतील किंवा स्त्री असतील, त्यांना माझं सांगणं आहे, अरे जो बाप लहानपणापासून तुमच्या लग्नाचं स्वप्न डोळ्यात पाहून माझ्या मुलीला मी लग्ना दिवशी राजकुमारी सारखं ठेवणार आहे, माझ्या मुलीला एवढं एवढं सोनं मी घालणार आहे, माझ्या मुलीच्या लग्नात एवढा एवढा खर्च करणार आहे, त्या बापाच्या डोळ्यामध्ये तुमचं लग्न झाल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं पाणी यावं आणि तुमच्या पण डोळ्यातनं पाणी यावं की माझ्या बापाने मला जे लहानपणापासून संस्कार दिले ना मी ते कधीच विसरले नाही आणि त्या संस्काराचा वारसा मी तसाच माझ्या सासरी घेऊन जाणार आहे. पण याच्या उलट एखादी मुलगी आपल्या आई वडिलांना धोका देत असेल ना तर त्या मुलींना माझं सांगणं आहे, अगं आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी असावं ग, पण आनंद अश्रूचा असावं ग. ज्या बापानं आयुष्यभर तुला लहानाचं मोठं करावं, आयुष्यभर बापाने इज्जत कमवली, कधी कोणा पुढे झुकला नाही तो बाप, कधी स्वाभिमान ढळला नाही माझ्या बापाचा, पण एक दिवशी अशी बातमी येते की आपली पोरगी अशा अशा पोरासमोर जाताना दिसली, पोरासोबत अशा अशा मुलासोबत लग्न करून पळून गेली, त्यावेळेस महाराज त्या बापाची मान शरमेने झुकल्याशिवाय राहत नाही दादा. म्हणून मुलीला जर पाहुणे पाहायला आले ना तर महाराज सगळ्यांपुढे झुकतो तो बाप असतो, कधीच कुणा पुढे झुकला नाही, पण मुली सासरच्या पाहुण्यांपुढे बाप झुकतो आणि सांगतो माझ्या मुलीचं लहानपणापासून मी तिला सांभाळली हो. पाहुणी बघायला आले ना लहानपणापासून माझ्या मुलीनं सगळी माहिती तुम्हाला सांगितली असेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या घरामध्ये आई वडिलांचा अनादर करणारी मुलगी राहत नाही, या घरामध्ये
आई वडिलांना उलट बोलणारी मुलगी राहत नाही. बाप सांगतोय त्या पाहुण्यांना, या घरामध्ये मोठ्यांचा अपमान करणारी मुलगी राहत नाही. या घरामध्ये 24 तास मोबाईल हातात घेऊन बसणारी मुलगी राहत नाही. या घरात राहते ते ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी हातात घेऊन वाचणारी मुलगी राहते. संस्कृत मुलगी या घरात राहते. आणि या घरात तिचा जन्म देणारा पिता जरी मी असला ना, तर या माझ्या मुलीला सांभाळणारा, तिचा सांभाळ करणारा बाप म्हणजे माझा ज्ञानोबराय आहे. आणि ज्ञानोबरायाची लेक कधी आयुष्यात वाया जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. म्हणून बाप कसा असावा, तर असा असावा. अभंगाचं पहिलं सुंदर असं नियोजन. गायनाचार्य सुंदर आहेत, मृदंगाचार्य काय असं असावं लागतं बरं का. इथं कशाचीच कमी. आमचे तुतारी वाजवणारे आमचे दादा सुंदर सगळं नियोजन. इथं आज श्राद्धाचं कीर्तन आहे, पण महाराज सप्त्यातल्या कीर्तनालाही लाजवल एवढा सोहळा इथं थाटलेला आहे. एवढं सुंदर नियोजन आहे. भुजबळ परिवारानं आपल्या पित्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी याच्याकरता थाटलेला सोहळा आहे. मला तुम्हाला समाप्तीकडे घेऊन जायचंय. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. असा बाप असावा जो आपल्या मुलीला ज्ञानोबरायांचे विचार सांगेल, जो बाप संतांनी सांगितलेल्या मार्गावरती चालायला लावेल, जो बाप मुलांवरती संस्कार आणि मुलांवरती चांगल्या विचारांची उंची गाठण्याची संस्कृती ज्या घरामध्ये असा बाप असावा. आणि असा बाप जर असला तर काय होईल. पोटी येता हरले पाप ज्ञान देवा माय बाप. आणि अशा बापाच्या पोटी आता सगळं पाप हरल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून असे संस्कार आपल्या मुलांना द्या. 2 मिनिटं सगळ्यांनी लक्ष द्यायचंय बरं का. मला तुम्हाला बाप या शब्दाकडे घेऊन जायचंय, समाप्तीकडे घेऊन जायचंय. की तुम्ही मागाशी ऐकलं, मी तुम्हाला रामायणातला बाप सांगितला, मी तुम्हाला श्रीकृष्णाचा बाप सांगितला. तुम्ही म्हणसाल महाराज आज या कलियुगामध्ये आहे का? आज कलियुगामध्ये आहे का बाप बापाचा, बाप मुलाचा आहे? या कलियुगामध्ये आई मुलाची आहे? तर सांगू का, सगळे काळ बदलतील, सगळी युग बदलतील, पण माय बापाचं प्रेम आहे असं राहतं बरं का, ते कधीच बदलत नाही. ज्यावेळी महाराज कलियुगातलं तुम्हाला मी बाप सांगते, छत्रपती शिवराय ज्यावेळी आग्र्याच्या कैदेत अडकले, छत्रपती शिवराय आणि बाळ शंभूराजे अडकले कैदेमध्ये, कुठेच निघायचा मार्ग दिसेना. आणि त्यावेळी शिवराय कसे बसे सुटले, पण त्या कैदेमध्ये अडकले ते बाळ शंभूराजे. छत्रपती शिवराय कसे बसे निसटले, पण छत्रपती शिवराय महाराज राजे असले तरी बापाचं काळीज आहे. जीव तिळतिळ तुटत होता, जीवामध्ये महाराज विचार चाललेला, जीव तिळतिळ तुटतोय, माझा श्वास, माझा प्राण, माझे बाळ शंभूराजे आग्र्याच्या कैदेत आहेत, काय करावं? ज्यावेळी ही बातमी औरंगजेबाला समजली, शिवराय गेले याचं दुःख नव्हतं, पण आनंद याचा होता, जो छत्रपती शिवरायांचा छावा आहे, जो सूर्याच्या तेजालाही लाजवेल असं तेज ज्याचं आहे, छत्रपती शिवरायांचा जो मुलगा, दुसरे छत्रपती शिवराय म्हणजे शंभूराजे आहेत. तो शंभूराजे छावा आता आपल्या कैदेमध्ये अडकणार याचा आनंद जास्त औरंगजेबाला होता. त्याने पहारे वाढवले, कडक पहारा चालू केला. शंभूराजे आपल्या कैदेतून सुटता कामा नाही, तिकडे शिवरायांना चिंता आहे, पण शिवरायांनी कोणाला सांगितलं नाही की शंभूराजे सुरक्षित आहेत. शिवरायांनी अशी बातमी पसरवली आपल्या मुलाच्या सुरक्षितेकरता, आपल्या मुलाच्या संरक्षणाकरता, त्यांनी आईला सुद्धा सांगितलं नाही की शंभूराजे जिवंत आहेत. बातमी पसरवली काय की शंभूराजे मरण पावले. बातमी वाऱ्यासारखी पसरली, बातमी सगळीकडे पसरू लागली. औरंगजेबाला पण समजलं की जे काम मला करायचं होतं, त्या शंभूराजाला मला मारायचं होतं, ते काम आपोआपच झालंय. त्यानं आभार मानला, अल्लाचं बरं झालं, जे काम मला करायचं होतं ते आपोआप झालं. शंभूराजे गेले आणि सगळा पहारा महाराज ढिल्ला झाला. पहारा जो कडक होता ना, तो कडक ठेवला गेला नाही, आणि त्या बरोबर तेवढ्या वेळामध्ये शंभूराजे त्यांच्याकडून निसटले आणि सुरक्षित आहे असं गडावर पोहोचले. पण महाराज त्याआधी छत्रपती शिवरायांनी त्या दुश्मनांना विश्वास बसावा याच्याकरता जिवंत मुलाचं श्राद्ध घालणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवराय आहेत बरं का. अरे आम्हाला आमच्या मेलेल्या माणसांचं सुद्धा श्राद्ध घालायचं म्हटलं तरी हात थरथर कापतात. आमचे आसवे महाराज डोळे ओले होतात, अंतःकरण भरून येतं, पण त्या बापाचं हृदय बघा, आपल्या मुलाच्या संरक्षणाकरता, सुरक्षिततेकरता जिवंत मुलाचं श्राद्ध घालणारा पहिला पिता छत्रपती शिवराय. आणि शंभूराजे गडावरती पोहोचले आणि गडावर पोहोचल्यानंतर विजयाची तोप वाजली. असा आमचा राजा, ज्याच्यामुळे आमच्या गळामध्ये माळ आहे, ज्याच्यामुळे गळ्यामध्ये टाळ आहे, भाळावर बुक्का आहे, स्त्रीच्या कपाळावर कुंकू आहे, नाकाला नथ आहे, नवे नवे पुरुषांच्या चेहऱ्यावर मिशी आहे, ज्यामुळं मंदिरावरती कळस आहे, ज्यामुळं दारामध्ये तुळस आहे, याचं एकमेव कारण छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय जन्माला आले याचा आनंद महाराष्ट्राला झालाच झाला, लोकांना झाला, पण महाराज शिवराय जन्माला आले याचा आनंद तर मातीच्या कणाकणाला सुद्धा झाला बरं का. एकच राधा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,
गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर हिंदवी स्वराज्य संस्थापक गौड पुरंदर योगीराज राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 जिजाऊ सुपुत्र शहाजी राजे रत्न छत्रपती शिवाजी वातावरण झालं बरं का असं सगळ्यांच्या हृदयामध्ये कणाकणामध्ये रक्तामध्ये भिडलेलं आहे. ही आमची हिंदू संस्कृती आहे बरं का. कारण जर शाळेमध्ये विचारलं ना हडप्पा संस्कृती मोहनजोदडो संस्कृती ही जर कुठून आली तर सगळेजण सांगतात उत्खनन झालं उत्खनन आणि हडप्पा संस्कृती आणि मोहनजोदडो संस्कृती आली. पण काही जण म्हणतात महाराज तुमची हिंदू संस्कृती कुठून आली. तर हिंदू संस्कृती ही उत्खनन करून काढण्याची गोष्ट नाही. ती प्रत्येक भारतीयांच्या हृदयामध्ये मनामध्ये आणि हाडा मासामध्ये कुठून कुठून भरली आहे ती आमची हिंदू संस्कृती आहे. ती उत्खनन करायची गरज नाही. म्हणून असा पुत्र जन्माला यावा असा बाप जन्माला यावा जो मुलाच्या संरक्षणासाठी आपला प्राण सुद्धा प्राणाला लावील. म्हणून महाराज म्हणतात की आमचा बाप असतानाच कसा होता. बाप असता मूळचा बाप होता ज्ञानी म्हणून आम्ही लागलो ध्यानी. म्हणून महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे मी पोटीचा बाळ तुका म्हणे मी पोटीचा बाळ तुका म्हणे मी पोटीचे बाळ तुका म्हणे तुम्हाला मिळाला. पण तुम्ही जर तो प्रसाद सगळ्यांना वाटला तर न कळत तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीला देवापर्यंत पोहोचवलं आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागतो बरं का. म्हणून कीर्तन हे ते प्रमाणे की तुम्ही घ्यायचंय आणि दुसऱ्यांना देखील हे ज्ञान वाटायचंय. म्हणून आज खऱ्या अर्थानं आमच्या तात्यांच्या आत्म्यात शांती लाभावी याच्या करता याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आज भुजबळ परिवाराकरता दुःखाचा दिवस आहे. आज बघायला गेलं ना तर त्यांची पत्नी यशोदा त्याचबरोबर त्यांची तिन्ही लेकी संगीताताई माधुरीताई आणि मंगलताई आणि त्यांचा मुलगा आमचे वैभव दादा त्याचबरोबर त्यांची बहीण असेल त्याचबरोबर त्यांचे भाऊ सगळे भाऊ मंडळी असतील आमचे आदरणीय अर्जुन दादा भुजबळ आणि तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आहे की अवघ्या लहान वयामध्ये आपल्या गावचं वैभव नातेपुते गावचं परमार्थिक भूषण जिनं अवघ्या लहान वयामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या स्वतःच नाव नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर नाव मोठं केलं अशा आमच्या आरतीताई भुजबळ कन्या रत्न एवढं सुंदर असं जन्माला आलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देव. आज महाराज मी मुद्दाम मगाशी सांगितलं की बाप कसा असावा. आज चुलता सुद्धा बापासारखाच असतो बरं का. आज आरतीताईच्या पण डोळ्यात पाणी आहे. ज्या चुलत्याला तात्या तात्या करत मागं फिरायचे लहानाचं मोठं झाले त्यांच्या अंगा खांद्यावर बागडले. आमचा वैभव दादा लहान होते आमच्या संगीताताई माधुरीताई मंगलताई लहान होते आमची आरतीताई लहान होते आमचा महेश दादा लहान होता. या सगळ्यांना आमच्या तात्यांनी अंगा खांद्यावर खेळवलं रक्ताचं पाणी केलं. काय नाही दिवस बघितले हो. आमच्या आरतीच्या पप्पांनी छोट्या महाराज इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला. संघर्ष खूप मोठा आहे माणसाच्या जीवनामध्ये. जोपर्यंत संघर्ष येत नाही ना तोपर्यंत त्याला यश मिळत नाही. खूप वाईट दिवस पाहिले हालाकीचे दिवस पाहिले या भुजबळ परिवारानं.
पण जोपर्यंत वाईट दिवस येत नाहीत ना तोपर्यंत चांगल्या दिवसाची सुद्धा किंमत कळत नाही बरं का. काही जण म्हणतात महाराज आमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, आमच्या जीवनामध्ये दुःख आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, संघर्ष त्याच्या जीवनात आहे जो खास आहे. वाक्य नीट ऐका बरं का. संघर्ष त्याच्या जीवनात आहे जो खास आहे. रडू आलं रडा, हसू आलं हसा, पण लढा स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी, आपल्यातल्या मला शोधण्यासाठी लढा. लढत राहा. एक दिवशी नक्कीच यश तुमच्या पायाची दासी बनल्याशिवाय राहणार नाही. हे संघर्ष भोगले भुजबळ परिवारानं, हे संघर्ष भोगले आमच्या आरतीताईच्या पप्पांनी, हे संघर्ष भोगले आमच्या तात्यांनी. तो म्हणूनच आज सोन्याचे दिवस आहे. आज बघा ना एवढा मोठा सोहळा आहे, इथं मंडपामध्ये बसायला जागा पुरत नाही. त्यांच्या प्रेमा खातर जमलेली माणसं बघा. अरे आम्ही काय कमवलं असेल ना तर माणसांना सांगा हीच आपली संपत्ती आहे. कारण सोनं नाणं ऐश्वर्य, नीट ऐका बर का, सोनं नाणं कमवलं ना तर कधी ना कधी तरी चोरीला जाण्याची भीती असते. सोनं जर कमवलं ना तर ती लोप पावण्याची भीती असते. पण आमचा असा दागिना आहे, आमच्याकडं असं सौंदर्य आहे, आमच्याकडं असा दागिना आहे. कशाचा दागिना आहे तर आमच्या नीतिमत्तेचा आणि आमच्या स्वाभिमानाचा दागिना आहे. तो कधीच चोरीला जाणारा नाही. असा दागिना वागवा. म्हणून असा दागिना आमच्या तात्यांनी वागवला. आज जर मला इथं बसलेल्या सगळ्यांनी प्रश्न विचारला ना, नम्रता ताई आज आमचे तात्या कुठं असतील हो, त्यांना मुक्ती कशी मिळाली असेल तर एक सांगू का. अरे ज्याच्या वर्ष श्राद्धानिमित्त, ज्याच्या पुण्य स्मरणानिमित्त इथं देवाचं नामस्मरण होतंय, इथं कीर्तन होतंय, त्यांना भगवंताच्या चरणी जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद नामस्मरणात आहे, ही ताकद चिंतनात आहे. कारण ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आज आपले तात्या इथं येऊन बघतायत, माझी नातवंड, माझे नातेवाईक, माझी भाऊबज, सगळी माझी पाहुणे मंडळी आज पाहतात आणि आशीर्वाद देतात. आशीर्वाद द्यायला आज महाराज इथं येत असतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती व्हावे तया. आज आशीर्वाद देत असतात. म्हणून त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. जाता जाता एक बापावरती कविता, की ज्यांना आयुष्यामध्ये आपला बाप आठवला. महिला मंडळांना दरवेळेस कुठं जर सणासुदीला जायचं म्हटलं ना, माहेरात बाप नसेल तर म्हाताऱ्या माणसांना पाहिलं ना, दुसऱ्याचा बाप पाहिला ना की लेकीला आठवतो बाप. ती लेक महाराज दुसऱ्याचा बाप पाहिला, दुसऱ्याचा बाप दुसऱ्याच्या लेकीसाठी खायला घेऊन येतो, दुसऱ्याचा बाप दुसऱ्याच्या लेकीसाठी पाहिजे ते करतो. दुसऱ्याचा बाप दुसऱ्याच्या लेकीला माहेरून घेऊन आला ना की ह्या लेकीला हिचा बाप आठवतो. आज महाराज आमच्या तिन्ही ताईंना, संगीताताई, माधुरीताई, मंगलताई, या तिघींना आज बाप आठवणार. आणि दुसऱ्याचा बाप बघताना त्याच्या मनाची व्यथा काय. मला कसं तरी होत या गोष्ट बापाची सांगताना, हुंदका दाटून येतो या बाप लोकाचा पाहताना. काय दुखल खुपला तो पाटकुळी घ्यायचा, मला पाटकुळी घेऊन तो डॉक्टर दावायचा. हुंडका दातून येतो या गोष्ट बापाची सांगताना, मला कसं तरी होता या बाप लोकाचा पाहताना, बाप लोकाचा पाहताना. शेतामध्ये माझी खोप, त्याला बोराटीचा झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. लेतो अंगावरी चिंद्या, खातो मिरची भाकर, तोडी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर. तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. बाप माझा
स्वाभिमानी बाळा लाजाळूची संवेदना बाप फुलते गुलाब त्याच्या कष्टाच्या घामाला आहे मोत्याचा सुवाद. बाप कसा आहे? ज्याप्रमाणे तलवार असते ना, तलवार परिवारावर दुःखाचं संकट येऊ द्या, कोणताही संघर्ष येऊ द्या, कोणतंही संकट आलं ना की तलवार घेऊन त्या संकटाचा सामना करतो आणि कोणतंही दुःख सामोरे आलं ना तर ढालीप्रमाणे त्याला सामोरी जातो. बाप काय? बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप पेटती मशाल, जागतो म्हणून घर झोपते खुशाल. जागतो म्हणून झोपते खुशाल. बाप तलवारीप्रमाणे संकटाच्या सामोरी जातो, ढालेप्रमाणे आमचं संरक्षण करतो. आज आमच्या घरामध्ये आमचा बाप जिवंत आहे ना म्हणून आम्ही बिनधास्त झोपी जातोय. आज आमच्या घरी आमचा बाप आहे ना म्हणून आम्हाला कशाची चिंता नाही. मुलाला लाईट बिल भरायचं तेव्हा कळतं ज्यावेळेस बाप मरण पावतो. मुलाला शेतात जायचं तेव्हा कळतं ज्यावेळी बाप घरात नसतो. मुलाला स्वयंपाकाला पैसा किती जातोय, बाजारात पैसा कुठं जातोय तेव्हा कळतं ज्यावेळी बाप जिवंत नसतो. मुलगा लाईट बंद करायला तेव्हा शिकतो ज्यावेळी बाप घरात नसतो. लाईट बिल किती येतंय बाप गेल्यानंतर मुलाला कळतं. संसाराला पैसा किती जातोय बाप गेल्यानंतर मुलाला कळतं. कशा करता पैसे कुठं कुठं जातात बाप गेल्यानंतर मुलाला कळतं. खर्च काय असतो, काटकसर कशी करावी हे बाप गेल्यानंतर मुलाला कळतं. अरे दिवसा स्वयंपाक करणारी आई सगळ्यांना दिसती, पण शेतामध्ये रात्रीच्या वेळेला भर थंडीमध्ये शेतामध्ये दारी धरणारा बाप कधी कोणाला दिसत नाही रे. की माझ्याही गुडीनं नम्रता ताईंसारखं कीर्तन करावं आणि तात्या नयनताई म्हणजे नम्रता महाराजांचंच कीर्तन ऐकत होते. म्हणून आज या तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मला नम्रता ताईंचं कीर्तन ठेवावं वाटलं आणि आज या ठिकाणी आमच्या तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं नम्रता ताई कर्वे ताईंची मौलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था आहे. मीही ताईंकडे शिकले. माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे असणाऱ्या माझ्या गुरुवर्य माझे गुरु बहीण असणाऱ्या नम्रता ताई कर्वे ताईंना उत्कृष्ट अशी आमच्या तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन सेवा केली. ताईंचे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद व्यक्त करायचं. खूप सुंदर अशी ताईंनी या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न केली. ताईंचा आमच्या या भुजबळ परिवाराच्या वतीनं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली मनीष महाराज असतील, माऊली महाराज असतील, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था दहिगाव वारकरी शिक्षण संस्थेमधली माझी लहान भावंड असतील त्या मुलांनी उत्कृष्ट अशी साथ दिली. मुलांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला ऋषिकेश महाराज कदम महाराजांनी उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ केली. महाराजांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुतारीवाले दादा असतील, महाराज खिलारे महाराज असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. चोपदार बाबा निंबाळकर महाराज असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहता यावा. अरे माणसं निघून जातात पण माणसांच्या आठवणी मात्र कायम लक्षात राहतात. अरे ओढे वाहतात आणि आता फुले फुलतात आणि सुकतात, तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस हे जग सोडून निघून जातात. आज आम्हाला कितीही वाटलं, आमच्या काकीला वाटलं त्यांच्या पतीला त्यांच्या मालकाला तात्याला पाहावं, काकीला तात्या दिसणार नाहीत. आमच्या माधुरी दीदीला आमच्या संगीत आकीला वाटलं, आमच्या मंगलताईला वाटलं, आम्हा सगळ्यांना जरी वाटलं ना गड्या
आज आमच्या तात्याला पाहावं तर आज आम्हाला आमची तात्या दिसणार नाही, पण आम्हाला जर तात्याची आठवण झाली तर आम्ही तात्यांची आठवण म्हणून आपल्या ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनल वरती हा आपला झालेला कार्यक्रम शूट केलेला आहे. पुन्हा पुन्हा आम्हाला तात्यांची आठवण झाली तर आम्हाला ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनल वरती हा कार्यक्रम तात्यांचा चेहरा आम्हाला पाहायला मिळेल. त्या ओम साई क्रिएशन वरती शूटिंग करण्याचं काम ज्यांनी केलं, चैतन्य दादा असतील, रोहित दादा असतील, दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आमचा माईकचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, साऊंड सिस्टीम ही उत्कृष्ट आहे अशी आहे. दादा नवनाथ दादांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. म्हणून ऐका, तुम्ही किती वर्ष जगला, किती वर्ष राहिला याला किंमत नाही, तर माणूस कसा जगला याला किंमत आहे. तू कामने का मरणेची सरे उत्तम चिवरे, कीर्ती मागे माणसानं चांगलं जीवन जगावं तर माणसं गेल्यानंतर माणसाचं नाव निघत असतं. मग बऱ्याच लांबून तुम्ही आला, आमचे तात्या चांगले होते, आमच्या तात्यांवरती तुमचं प्रेम होतं म्हणून तुम्ही बऱ्याच लांबून आला. आज खऱ्या अर्थानं अन्नदान, ज्ञानदान, वस्त्रदान, पिंडदान केल्यानंतर आज आमच्या तात्यांच्या आत्म्याला शांती मिळेल, मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल आणि तात्यांचा आत्मा मुक्त होऊन कुठं जाईल? स्वर्गामध्ये जाईल. मग कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळेच माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं ऋतुजा ताई या ठिकाणी उपस्थित असतील, ताईंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळे ग्रामस्थ संयोजक सगळे ग्रामस्थ मंडळी असतील, गावकरी असतील, भजनी मंडळी असतील, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा आमच्या घराचा स्वाभिमान, आमच्या घराचा अभिमान, आमच्या घराचं अस्तित्व, आमच्या घराचं मांगल्य, आमच्या घराचं पवित्र, आमच्या घराचा आधार, आमच्या घराचं अस्तित्व, आमच्या घराचा बाप आमचे तात्या निघून गेले. वैकुंठवासी, कैलासवासी भीमराव चंद्रकांत भुजबळ, तात्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, मुक्ती मिळावी, मोक्ष मिळावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आलेल्या सर्वांनी महाप्रसाद घेतल्याशिवाय, भोजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. म्हणून या ठिकाणी उत्कृष्ट अशी नम्रता ताईंनी कीर्तन सेवा केली. पुन्हा एकदा ताईंचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही या ठिकाणी तात्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित राहिला, तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आहे त्या जागेवरती आता भोजनाला सुरुवात.